नमस्कार. सॉफ्ट चॅप्टर 6मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करायला घेतलेला आहे. कारण असं, की घेतलेला विषय मनाला पटल्याशिवाय व्हिडिओ तयार होऊ शकत नाही. विषय आज पटला आहे. विषयाचं नाव आहे संस्कृती आणि संस्कार. संस्कृती आणि संस्कार हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. गर्भसंस्कारावर काय मागच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये बोललो, पण बरंच काही बोलून गेलो. आता यापुढे जाऊन बोलूया. मुलांना रोजच्या दिनचर्येमध्ये शिष्टाचार शिकवणे फार गरजेचे आहे. हे अतिशय सोप्या पद्धतीने होऊ शकतं. रोज उठल्यानंतर सुरुवातीलाच आपण जर त्यांना गुड मॉर्निंग म्हणून उठवलं तर त्यांची रिॲक्शनसुद्धा तशीच असेल. तेही हसत मुखाने उठतील आणि गुड मॉर्निंग म्हणतील. उठल्यानंतर ब्रश करणे, अंघोळ करणे हे का महत्त्वाचे आहे हे आपण त्यांना समजून सांगावे. स्वच्छतेचे महत्त्वही त्याच वेळेस त्यांना समजून सांगणं गरजेचे आहे. अंघोळ, ब्रश झाल्यानंतर वेल ड्रेस्ड होणे का गरजेचे आहे हे त्यांना आपण सतत सांगणे गरजेचे आहे लहान असताना. म्हणजे काय होईल, त्यांच्या अंगवळणी पडतील. रोजच्या रोज ज्या दिनचर्येतल्या क्रिया आहेत त्या. अंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार करणे गरजेचे आहे. त्याचेही इम्पॉर्टन्स सांगा. त्यांच्या भाषेमध्ये आपण सांगावे असे की देव म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी आपल्याला दिवसभरासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी देत असते, आपले रक्षण करत असते, आपले संरक्षण करत असते आणि आपले जे रोजचे कामं असतात त्यामध्ये आपल्याला ते सद्बुद्धी देत असते आणि त्यामुळे आपल्याला यश मिळते. अशा पद्धतीने जर सांगितलं आपण मुलांना तर नक्कीच पटेल. त्यानंतर वेळ येते ती ब्रेकफास्टची. ब्रेकफास्ट करत असताना आपण त्यांना जेही पदार्थ खायला देऊ त्या पदार्थांचे इम्पॉर्टन्स समजावून सांगा. त्या पदार्थामध्ये असणारे जे काही आहे विटॅमिन, प्रोटीन हे त्यांना समजून सांगा काय असतं ते, त्याचा उपयोग त्यांच्या शरीराला कसा होतो आणि ते हेल्दी कसे बनवू शकतात हे आपण सहज गतीने खाताना त्यांना सांगावे. त्यामुळे काय होतं, ते सहज ऐकल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खूप छान पद्धतीने मुलं शिकून जातात. वेगळी काही पद्धत अनुकरण करण्याची गरज नाही आहे. दुसरे म्हणजे शाळेत गेल्यानंतर शाळेमध्ये मुलांशी डील कसे करावे, मित्रमैत्रिणी कसे निवडावे. डील म्हणजे का, तर प्रत्येक येणारा मुलगा शाळेमध्ये हा वेगवेगळ्या कुटुंबातून आलेला असतो आणि त्या पद्धतीने तो वागत असतो. कुटुंबातल्या पद्धती वेगळ्या असतात. तेव्हा भांडणतंटा न करता आपल्याला काही न पटणाऱ्या गोष्टी जर असतील मित्राच्या, मैत्रिणीच्या, तर त्यांना समजून सांगणे की हे मला तुझं आवडलं नाही आहे किंवा त्यांना आपण हे शिकवलं पाहिजे, कशा भाषेत बोललं पाहिजे, कसे शब्द वापरले पाहिजे. म्हणजे डील करणं शिकवणं थोडक्यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर येतं ते अभ्यासाचे महत्त्व. शाळेत जातातच ते अभ्यास शिकण्यासाठी. त्यांना सांगावे की तुमचे शिक्षक शिकवत असताना पूर्णपणे शिक्षकांकडे लक्ष केंद्रित करून ऐकत चला. म्हणजे काय होईल, तर अभ्यास तुमचा शाळेमध्ये बऱ्याच प्रमाणात होऊन जाईल. ट्युशन हा काही पर्याय नाही आहे. शाळेमध्ये शिक्षक शिकवतात त्यावेळी जर तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करून अभ्यास शिकलात तर तुमचा अभ्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने होईल. शिक्षकांचा मान सन्मान करणे आपण शिकवलं पाहिजे. शाळेतून आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मुलांना जवळ घेणे, त्यांना जवळ घेऊन गप्पा गोष्टी करणे, रोजच्या दिनचर्येत म्हणजे आज काय झालं असं त्यांना विचारणे, शाळेमध्ये काय काय झालं आहे, काय काय नाही, किंवा कोणाशी काय बोलणे झाले आहे, मित्र कोण आहेत, काय चाललेले असतात विषय, हे सर्व गप्पा गोष्टी करत असताना मायेने प्रेमाने गोंजारून मुलांना आईवडिलांनी विचारावे. यामुळे काय होतं, तर त्यांना रोजच्या रोज त्यांना माहिती मिळते आणि मुलांनाही सायमल्टेनियसली आईवडिलांशी शेअरिंग करायची एक सवय लागून जाते आणि याचा खूप चांगला परिणाम म्हणजे असा की बाहेर जाऊन ते शेअरिंग करायला शिकत नाहीत. आईवडिलांना जे काही आहे ते विश्वासाने बोलायला शिकतात.
त्यानंतर वेळ येते ती खेळायला जाण्याची संध्याकाळची. संध्याकाळी गेल्यानंतर तिथे पण मुलांशी कुरबुर होऊ शकते. पुन्हा त्यांना सांगा, की मुलांशी अतिशय भांडणं वगैरे करण्यापेक्षाही त्यांना समजून सांगा. मित्रांना समजून सांगा काही चुकलं असेल, तर त्यांनी तुम्हाला काही सांगितलं, की तुमचं चुकलंय ते ऐकून घ्या. तुम्हाला त्यांचं नाही आवडलं तर ते त्यांना सांगा. अशा पद्धतीने फ्रेंडशिप कंटिन्यू करा आणि तरी प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाले तर आई-वडिलांना हितगोज करून आई-वडिलांशी संगनमत करून किंवा आई-वडिलांचा सल्ला घेऊन मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने मुलांना आपण अगदी सहज सवय लावू शकतो बऱ्याच प्रकारच्या. त्याला काही रॉकेट सायन्स नाही लागत. मुलांना सांभाळणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. रोजच्या रोज दिनचर्येमधनं आपण चांगल्या सवयी त्यांना लावू शकतो. हे सर्व सुरू असताना काय असतं, शनिवार रविवारच्या सुट्ट्या येतात. ह्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक शनिवार किंवा रविवारी त्यांच्याकडनं एक आर्ट वर्क करून घेणं गरजेचं आहे. आर्ट वर्क म्हणजे का? तर त्यामुळे मुलं स्थिर राहायला शिकतात, स्टेबल राहायला शिकतात आणि कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता त्यांची वाढत असते. एक प्रकारचं मेडिटेशन त्यांच्याकडनं आपण करून घेत असतो. म्हणून आर्ट वर्क करणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे 1ली ते 10 वर्षामध्ये आपण प्रत्येक वर्षी एक नवीन खेळ त्यांना शिकवूयात. त्यामुळे काय होईल तर 10 वर्षामध्ये ते 10 प्रकारचे खेळ खेळायला शिकतील आणि फिजिकली आणि मेंटली ते दोन्ही पद्धतीने ते स्ट्रॉंग होतील. पुढे काय तर हे सगळं करत असताना आपण त्यांना एकतर शैक्षणिक ज्ञानपण देतोय आणि सामाजिक सुद्धा ज्ञान देतोय. याच्यासाठी काही वेगळं आपण करतोय असं मला वाटत नाही. अगदी सहज रीतीने रोजच्या दिनचर्येतनं आपण त्यांना सगळ्या गोष्टी शिकवतोय. एक भाग असा पण आहे की पाहुणे-रावणे येत असतात, सणवारं सुरू असतात, नातेवाईक येत असतात. प्रत्येक सणाला त्या दिवशी आपण त्यांना त्या सणाचं महत्त्व सांगून टाकलं की ते अनुग्रह करत असतात, अनुकरण आपलं करत असतात, आपलं ते सगळं ऐकत असतात. अगदीच बसून त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. खेळीमेळीच्या वातावरणातच आपण सणाचं महत्त्व त्यांना सांगत चलू. दुसरे म्हणजे पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांसोबत बोलतानाचा शिष्टाचार, त्यांच्यासोबत वागण्याचा शिष्टाचार आपण त्यांना शिकवूयात. तिसरे म्हणजे नातेवाईकसुद्धा येत असतात. नातेवाईक आल्यानंतर नात्यांची नावं त्यांना समजून सांगणे, की हे नातं तुझं ह्या आलेल्या व्यक्तीशी हे नातं आहे. म्हणजे काय? एखादा मावस काका आला, तर मुलांना सांगणे, की हा तुझ्या पप्पांचा मावस भाऊ आहे म्हणून तुझे ते मावस काका आहेत. असे नात्यांची नावं, नात्यांचे महत्त्वही आपण सायमल्टेनियस त्यांना शिकवत चालू. म्हणजे या सर्वांमधून मला एकच सांगायचं आहे, की मुलांना सांभाळणं म्हणजे काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. रोजच्या दिनचर्येतनं, डेली लाईफ रूटीनमधनं आपण त्यांना बऱ्याचशा गोष्टी आपण सहज खेळत त्यांना समजावून सांगू शकतो आणि हीच पद्धत मुलांना आवडत असते. वेळ देऊन माझा हा व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अनेक काही विषय आहेत मुलांबद्दल, ते आपण एक विषय घेऊया आणि बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.